जागतिक पर्यावरण दिवस. पृथ्वी ही आपली आई आहे आणि निसर्ग हे आपले जीवन आहे. निसर्गाशिवाय मानवी जीवन शक्य नाही. परंतु तरीही आपण विकासाच्या आणि आधुनिकतेच्या शर्यतीत पर्यावरणाची हानी करत आहोत. आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आपल्याला वेळोवेळी पर्यावरणाची हानी होण्याचाही फटका बसत आहे. कधी पूर येतो तर कधी ढग फुटतात. कुठेतरी पृथ्वीवर पाण्याचा दुष्काळ पडत आहे तर कुठे जमीन आग ओकत आहे. हे सर्व केवळ हवामान बदलामुळे घडत आहे. झाडे तोडल्यामुळे हवा इतकी प्रदूषित झाली आहे की शहरांमध्ये श्वास घेणेही कठीण झाले आहे. शहरांचे जीवन पर्यावरण आणि निसर्गापासून कोसो दूर झाले आहे. येथे राहणाऱ्या लोकांना असे आजार होत आहेत जे याआधी लोकांनी कधी ऐकले नाहीत किंवा पाहिलेही नाहीत. या सगळ्यांचे कारण कुठेतरी आपली ढासळलेली जीवनशैली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जगभरात पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते. म्हणूनच दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण हा शब्द परी आणि आवरण या 2 शब्दांनी बनलेला आहे. ज्यामध्ये परी म्हणजे आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या सभोवताली आवरण म्हणजे आपल्या सभोवताल जे व्यापले आहे. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 5 जून. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू काय आहे? पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, या पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, तसेच पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावले उचलणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. आता पाहूया पर्यावरण दिन साजरा करण्याची सुरुवात कशी झाली. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम पर्यावरणशास्त्रज्ञांच्या लक्षात आले. औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला हळूहळू भेडसावू लागले आणि त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. यावर उपाययोजना करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी 1960 मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले. त्यानंतर जागतिक पातळीवरही पर्यावरणासंदर्भात जागृती व काम करण्याची गरज भासू लागली. हे सगळं भयावह परिस्थिती पाहून संयुक्त राष्ट्रसंघाने 1972 साली सर्वसाधारण सभेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरवले. त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 5 जून 1974 रोजी पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे मग दरवर्षी 5 जूनला पर्यावरण दिन साजरा होऊ लागला. या वर्षीच्या पर्यावरण दिनी आम्ही तुम्हाला 5 संकल्प सांगतो. तुम्ही ते जर का पूर्ण केले तर त्याचे फळ तुमच्या पुढच्या पिढीला नक्की भेटेल. 1. तुम्हाला पहिला संकल्प असा करायचा आहे की मी माझ्या घरातून निर्माण होणारा कचरा योग्य ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. कचरा इकडे तिकडे न टाकता तो कचरा कुंडीत टाकेल आणि घरातील कचऱ्यांची सुका कचरा व ओला कचरा अशी विभागणी करेल. 2. तुम्हाला दुसरा संकल्प असा करायचा की माणसाचे जीवन श्वासोच्छ्वासाने चालते आणि श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा लागते. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनी श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी पेट्रोल, डिझेलऐवजी
ई-वाहन वापरून आणि दैनंदिन जीवनात अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू. तुम्हाला तिसरा संकल्प असा करायचा आहे की निसर्ग हा झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून आहे. मात्र आजकाल प्रचंड वृक्षतोड वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांच्या कत्तली होत आहेत. याचा परिणाम ऑक्सिजनच्या कमतरतेबरोबरच हवामानावर होऊन ऋतुचक्रही बिघडत आहे. त्यामुळे अनेक भीषण नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आपण एक कुटुंब एक झाड ही संकल्पना राबवावी. पर्यावरण दिनी एक देशी झाड लावून त्याचे वर्षभर संगोपन करावे. तुम्हाला चौथा संकल्प असा करायचा आहे की तुमच्या अवतीभोवतीची नैसर्गिक साधन संपत्ती जसे की झाड, रोपे, माती, प्राणी, पाणी इत्यादींचा पर्यावरण स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरणाचा समतोल सदैव राखला जावा अशी प्रार्थना करा आणि पर्यावरणाचा समतोल सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व काही करण्यास आम्ही सदैव तयार राहू. 5. तुम्हाला शेवटा आणि 5वा संकल्प असा करायचा की आम्ही पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या वापरापासून पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न करू. पॉलिथिन आणि प्लास्टिकचे हे निसर्गाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःच त्यांचा वापर करणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला कुणी इतर पॉलिथिन किंवा प्लास्टिक वापरताना दिसले तर त्यांनाही पर्यावरणाबाबत जागरूक करू आणि शक्य होईल तेवढी नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करू. पर्यावरण दिन हा फक्त एकच दिवस साजरा करण्याचा नसून पर्यावरण रक्षण ही रोजची जबाबदारी आहे. हा वसा एकदा घेतला की टाकून चालणार नाही. चला आपण सर्व मिळून पर्यावरण संवर्धन व संरक्षण करूया. पर्यावरण ही निसर्गाने आपल्याला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. आपल्या जीवनासाठी पर्यावरण आवश्यक आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी ही पर्यावरणाशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही हे आपल्या संत महात्म्यांनी आधीच जाणले होते आणि म्हणूनच भारतीय प्राचीन संस्कृती निसर्गप्रधान किंवा निसर्ग संरक्षणवादी राहिली आहे. आपल्या धर्मग्रंथात जल, वायू, अग्नी, वृक्ष, जीव आणि भूमीच्या पूजेवर जोर दिला आहे. म्हणूनच संत म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षीही सुस्वरे आळविती. निसर्ग माझा मित्र, निसर्ग माझा गुरु, निसर्ग माझी माय, मी त्यांचे लेकरू. ह्या उक्तीप्रमाणेच आपण वागले पाहिजे. पण आपण सभोवताली पाहतो की लोकसंख्येच्या भस्मासुराचे चोचले पुरविता माणूस स्वतःचाच कर्दनकाळ कधी होऊन बसला हे त्यांनाच कळलेही नाही. या स्वार्थी मानवाने स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या दुष्ट मानवाने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला. सर्वदूर विकासासाठी नावाखाली मोठमोठी जंगले नष्ट केली जात आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण सुद्धा कमी होऊन उष्णता वाढून ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळू लागला आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे आणि हे जर असेच चालू राहिले तर आज दिमाखात उभी असलेली मोठी मोठी शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. त्सुनामी
भूकंप यांसारख्या घटना वारंवार आपणास ऐकावयास मिळत आहे. मानवाने केलेली ही निसर्गाची थट्टा मानवाच्याच जीवावर केव्हा उठेल हे सांगता येत नाही. ही तर सुरुवात आहे, शेवट तर आपल्यावरच होणार. आज आपल्या घरच्या उंबरठ्यावर ओला, कोरडा, दुष्काळ, महापूर, भूकंप अशा कितीतरी अनेक समस्या येऊन पोहोचल्या आहेत आणि जर त्यांनी उंबरठा ओलांडून आपल्या घरात प्रवेश केला तर हा उद्ध्वस्त झालेला माणूस ह्या वसुंधरेच्या शोधात येथेच शेवटचा श्वास घेईल. ही भीती नव्हे तर वास्तव आहे. आठवा जरा कोल्हापूरचा पूर, माळीण दुर्घटना इत्यादी घटना ऐकूनच अंगावर शहारे येत आहेत. आज ते जरी जातात असले तरी आपण सुपात आहोत ही गोष्ट नाकारता येणार नाही. अहो, जगातला सर्व पैसा जरी एकत्र केला तरी 6 महिने पुरेल एवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकणार नाही. तासभर ऑक्सिजन पुरवून जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, पण आयुष्यभर ऑक्सिजनच्या पुरविणाऱ्या झाडांची मात्र आपण कत्तल करतो. एकीकडे प्लास्टिकची पाने, फुले तयार करून कार्यक्रम शोभिवंत करणारा माणूस व दुसरीकडे झाडांची कत्तल करून पशुपक्ष्यांची निवासस्थाने उद्ध्वस्त करणारा मानव, ह्या एकाच मानवाची 2 रूपे पाहून मीही भांबावून जातो. मग विचार करा, ही धरणी जशी आपली आहे तशी ही धरणी पशु, पक्षी, झाडे, वेली यांचीही आहे. जीवो जीवस्य जीवनम् या न्यायाने त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. पशुपक्ष्यांमुळे वीज प्रसार होऊन वनस्पतींची वाढ होते आणि वन्यजीव हे वनांचे सौंदर्य वाढवतात आणि वनराईस चैतन्य आणतात. म्हणूनच वेळीच घातलेला 1 टाका भविष्यातील 9 टाके वाचवू शकतो. झाड लावून त्यांचे संवर्धन करणे हीच आहे आपली जबाबदारी, कारण झाडे जगली तरच जगेल आपली ही पर्यावरणातील सृष्टी सारी. दरवर्षी 1,02 कोटी वृक्ष, 1,02 कोटी वृक्ष असे आपण म्हणतो, पण महोदय, झाडांची आकडेवारी कागदावरच टाकू नका. वृक्ष लावा व त्यांचे संवर्धन करा. राळेगण सिद्धी येथील थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी गावातील लोकांच्या मदतीनं डोंगरावर वृक्षारोपण केलं, त्यांचं संवर्धन केलं आणि अवघ्या गावाचंच नंदनवन केलं. आपणही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूया व याड लागलंय हे गाणं म्हणण्यापेक्षा झाड लावले असं म्हणून तसं वागलो तर निसर्गसुद्धा झिंगाट होईल. धन्यवाद.